जेव्हा या ठिकाणी बळीची आणि शुक्राचार्यांची चर्चा झाली, यज्ञ करण्याकरता या ठिकाणी दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली बळीचं आगमन झालं। इकडे देवतांची आई अतिशय दुःखी आहे। आपल्या देवतांचं, आपल्या मुलांचं साम्राज्य सगळं या ठिकाणी हिरावून गेलेलं आहे। म्हणून या ठिकाणी दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर या ठिकाणी यज्ञ सुरू झाला। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तारः अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। देवतांची आई इकडे या ठिकाणी दुःखी आहे। इकडे बळीचा यज्ञ सुरू झालेला आहे शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि देवतांची आई आदिती कश्यप ऋषींना विनंती करते, मला असा पुत्र या ठिकाणी पाहिजे, असा पुत्र या ठिकाणी पाहिजे जो माझ्या मुलाचं या ठिकाणी संपूर्ण साम्राज्य परत करून दे, परत प्राप्त करून दे। कश्यप ऋषींनी सांगितलं, आदिती तुला पयोव्रत नावाचं व्रत करावं लागेल। पयोव्रत म्हणजे पय म्हणजे दूध, दूध पिऊन या ठिकाणी 13 दिवसाचं एक व्रत आहे, त्याला पयोव्रत नावाचं व्रत म्हणतात। हे व्रत तू केलं तर अतिशय सुंदर सुशील मुलगा या ठिकाणी तुला होईल। फाल्गुन महिन्यामध्ये प्रतिपदे पासून तर त्रयोदशी पर्यंत 12 दिवसाचं हे पयोव्रत नावाचं व्रत फक्त दूध पिऊन या ठिकाणी करायचं, आणि रोज या ठिकाणी दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा। आदिती मैयाने फाल्गुन महिना आला, प्रतिपदा, आणि प्रतिपदे पासून या ठिकाणी पयोव्रत नावाचं व्रत सुरू केलं, आणि पयोव्रत जेव्हा सुरू झालं आणि मंत्राचा जप सुरू झाला, ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय।
पयोव्रत नावाचं व्रत या ठिकाणी सुरू झालं. देवतांची आई आदिती मैयाने या ठिकाणी पयोव्रत केलं. 12 दिवसाचं व्रत केलं भगवंताचं. भगवान नारायण या ठिकाणी प्रसन्न झाले. हात जोडून देवाची प्रार्थना केली. भगवंताने सांगितलं, आदिती मैया माझी तपस्या करण्याचं कारण काय? प्रभू, माझे मुलं इकडे तिकडे पळत आहे, त्यांना राहण्याकरता जागा राहिली नाही. माझ्या मुलांचं ऐश्वर्य त्यांना परत प्राप्त व्हावं, प्राप्त करून ऐश्वर्य प्राप्त करून येणारा या ठिकाणी एखादा पुत्र पाहिजे. माझ्या घरामध्ये तुम्ही पुत्र बनून या, पुत्र बनून याची विनंती. आणि हळूहळू आदिती मैयाला या ठिकाणी गर्भ राहिला. दिवस गेले. हळूहळू या ठिकाणी गर्भामध्ये भगवान वाढू लागले. हळूहळू भाद्रपद महिना आला आणि भाद्रपद महिन्यामध्ये या ठिकाणी शुक्ल पक्ष सुरू झाला. आणि शुक्ल पक्षामध्ये अभिजित मुहूर्तामध्ये दुपारच्या ठीक 12 वाजता या आदिती मैयाच्या पोटी भगवंताचा वामन अवतार झाला. बोलिये वामन भगवान की जय हो. भगवंतांनी वामन अवतार धारण केला आणि छोटस बटक रूप वामन भगवान या ठिकाणी अवताराला आले. भूतलावर आले. सगळे देवी देवता आले. आदिती मैयाने वामन भगवंताला कौपिन धारण करा बोले. ब्रह्मदेव आले. जनेऊ संस्कार या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या हस्ते झाला. सूर्य भगवान आले. सूर्य भगवानांनी एक सुंदर छत्र हातामध्ये दिले. आणि कुबेर आले. कुबेरांनी या ठिकाणी हातामध्ये भिक्षा पात्र दिलं. साक्षात जगज्जननी जगदंबा पार्वती मैया आले. आणि या पार्वती मैयाने भिक्षा पात्रामध्ये भिक्षा टाकली. आणि जेवढी काही भिक्षा या ठिकाणी प्राप्त झाली ती भिक्षा घेऊन आपल्या गुरूंकडे वामन भगवान बृहस्पतींकडे आले. गुरूंना ती भिक्षा देत असताना गुरूंनी सांगितलं, एवढ्या छोट्याशा भिक्षेने मी प्रसन्न होणार नाही. मग आता इथं भिक्षा मागू नका, जा गोंधळाला भरपूर भिक्षावान झाले आहे. बळीच्या झाडावर जा. नर्मदेच्या तटावर या ठिकाणी यज्ञ सुरू झालेला आहे. आणि त्रैलोक्याचा राजा असलेल्या बळीच्या झाडावर जा. हातामध्ये छत्र धारण केलेले, बटुकुरूप धारण केलेले मोठी या ठिकाणी शिखा आहे. ब्रह्मदेव या ठिकाणी चेहऱ्यावर आहे. हातामध्ये कमंडलू आहे. एका हातामध्ये भिक्षा झोळी आहे. पायामध्ये खडाऊ आहे. रुद्राक्षाची माला धारण केलेले असे छोटेसे वामन भगवंताचं आगमन या ठिकाणी होत आहे. बोलिये वामन भगवान की जय हो. वामन भगवंताचं खात्या पित्या घरचे वामन भगवान आलेले आहेत. चला वामन भगवंताचं आपण स्वागत करूया. आणि तिकडे वामन भगवंताच्या कमंडलूमध्ये
मागा टाका तोपर्यंत आपण वामन भगवंताचं भजन घ्या.
ते चेहऱ्यावर बळी यज्ञ करत असताना बळीने लांबून कोणीतरी बटुक भगवान येताना पाहिले आणि बळी आपल्या आसनावरून या ठिकाणी उठले आणि बळी त्या ठिकाणी पुढे निघाले. बटक ब्राह्मणाला भेटण्याकरता बळी या ठिकाणी निघाले आणि जेव्हा या ठिकाणी बळी वामन भगवंताच्या जवळ आले हात जोडले या ठिकाणी ब्राह्मणाला स्वागत ते नमस्तुभ्यां ब्रह्मज्ञ करवामने ब्रह्मर्षीणां तपः साक्षात् मन्येत्वार्यवपोधरम्. बळीने छोटस या ठिकाणी ब्राह्मणाचा बटुकाचा वेश या ठिकाणी पहिल्यान बळी हात जोडून पुढे उभे राहिले. स्वागत केलं. स्वागतम ते नमस्तुभ्यां. हे ब्राह्मण देवता, हे बटुक देवता, माझ्या यज्ञशाळेमध्ये तुम्ही आलात. आज माझं जीवन धन्य झालं. स्वागत आहे, वेलकम. माझ्या यज्ञशाळेमध्ये आलात, धन्यवाद. तुम्हाला नमन करतो. पण तुमची काय इच्छा आहे? आजपर्यंत माझ्या दारावर जो जो आला कोणीतरी का मागेला नाही. मी दानी नाव तुम्ही ऐकलंच असेल माझं. वामन भगवान या ठिकाणी बोलू लागले, बळी मला माहिती आहे तू प्रल्हादाचा नातू आहे आणि त्यामुळे दान करण्यामध्ये तुझा एक नंबर. तू राक्षस कुळामध्ये जरी जन्माला आलेला असेल तरी तू दानी आहेस, उदार आहे आणि उदार आहे म्हणून तुझ्या दारावर या ठिकाणी मी आलेलोय. बळी या ठिकाणी वामन भगवंताला विनंती करतोय, हे बटुक भगवान काय इच्छा आहे? एखादी छोटीशी या ठिकाणी कन्या पाहून तुमचा विवाह लावून देऊ का? बळीला विचारलं, हे वामन भगवान लग्न लावून देऊ का? तुमच्यासारखीच खात्या पित्या घरची कन्या पाहून देऊ का विवाह लावून? वामन भगवंताने विचारलं, बळी तू लग्न लावून देशील माझं, पण खाण्यापिण्याची व्यवस्था कशी होणार? बळी म्हणते आपल्याकडे सगळी व्यवस्था, राहण्याकरता सगळी व्यवस्था आहे. वामन भगवंतांनी विचारलं, जर मुलं झाले मग शाळेत पाठवावं लागेल. कुठं पाठवायचं? नंदरगावला का? नाही. बळीनं सांगितलं, वामन भगवान माझ्या तिथं मोठं कॉलेज आहे, त्या कॉलेजचं नाव माझ्या आजोबांवरून ठेवलेलं आहे, हिरण्यकश्यप दानव विश्वविद्यालय. अतिशय सुंदर. तिथं मुलं या ठिकाणी आपण शिकायला पाठवू. वामन भगवंतांनी सांगितलं, बळी राहण्याचं झालं, खाण्याचं झालं आणि लेकरं जर 4-5 झाले आणि एखादं जर गचकलं तर रडणार कोण? बळी म्हणला, तुमचं गचकलं तुम्ही रडायचं, मी थोडीच रडणार, रोजाला थोडीच माणसं लावणार रडण्याकरता. वामन भगवंतांनी सांगितलं, जर पुढं रडावं लागत असेल तर मला लग्न करायचं. मग तुम्हाला काय पाहिजे? वामन भगवान या ठिकाणी बळीला बोलू लागले. बळीनं सांगितलं, तुम्हाला जे पाहिजे ते मागा. इथं छोटासा 2 एकर मध्ये सुंदर तुम्हाला आश्रम बनवून देतो, तिथं तुम्ही राहा. नाही बळी. तुम्हाला एखादी छोटीशी गोशाळा काढून देतो. नाही बळी. तुम्हाला वेदपाठशाळा काढून देतो. नाही बळी, मला काहीच लागत नाही. पण हा, माझी एक इच्छा आहे. काय? पदानी त्रीणी दैत्येन्द्र संविधानी पदामम. माझी एकच इच्छा आहे, आपल्याला भजन करण्याकरता उभं राहता येईल एवढी.
पाहिजे. 3 पाय भूमी बळीला या ठिकाणी मागितली. बळी बोलू लागला, देवा 3 पाय कशाला, तुम्हाला 3 एकर नावावर करून देतो ना. नाही, मला 3 एकर लागत नाही, मला 3च पाऊलं भूमी पाहिजे. आणि बळीला सांगितलं, संकल्प सोड, संकल्प केल्याशिवाय मी काही घेत नाही. जेव्हा या ठिकाणी बळीनं कमंडल घेतलं, लांबून शुक्राचार्यांनी पाहिलं, आपला शिष्य बळी तिकडं गेला, तिकडचा झाला. किती वेळ झाला, अजून यज्ञ करण्याकरता आला नाही. मग शुक्राचार्य आले आणि शुक्राचार्यांनी बळीला सांगितलं, बळी अजिबात संकल्प सोडायचा नाही, कारण हा जो तुला वागून दिसतो ना, हा 52 नाही, हा 53 नाही. मग हा कोण आहे? केशवैरचन साक्षात भगवान विष्णुरव्यय कश्यपादितेर जातो देवानां कार्यसाधक. शुक्राचार्यांनी सांगितलं, बळी हा 52 नाही, 53 नाही. 52 याला का म्हटलं जातं? कारण वामन भगवंताचं जे शरीर आहे 52 बोटाचं आहे. किती बोटाचं आहे? 52 बोटाचं शरीर आहे, म्हणून वामन त्यांना म्हणलं जातं. आपण मराठीत तिकडे वामन म्हणतो, तसं वामन म्हणलं जातं. 52 या ठिकाणी आमचं शरीर आहे, म्हणून हा कृष्णाचा विष्णूचा अवतार आदिती आणि कश्यपाच्या पोटी तुला छळण्याकरता झालेला आहे. तो संकल्प सोडू नको. पण बळीना सांगितला, आता मी तर हो म्हणून बसलेलोय. शुक्राचार्यांनी सांगितलं, बळी काही वेळ खोटं बोललं तरी पाप लागत नाही. अशा काही गोष्टी आहेत का जिथं खोटं बोलला तरी पाप लागत नाही. खोटं बोलल्यावर काय कर? स्त्रीषु नरम विवाहे मृत्युर्धे प्राण संकटे गो ब्राह्मणार्थे हिंसायां नान्यतम स्यात् गोप्सिता. खोटं बोलल्यानंतर पाप लागत नाही. पहिलं आहे, एखादी कन्या, गावातली कन्या, तिला आई नाही, तिला भाऊ नाही, तिला बहीण नाही, तिच्या मागं पुढं कोणी नाही, त्या कन्याचं लग्न करायचंय, पण तिच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. तिचं कल्याण होण्याकरता, तिचं लग्न होण्याकरता, लग्न लावून देण्याकरता थोडं खोटं बोललं तरी दोष लागत नाही. अजून महत्वाची गोष्ट, जिथं या ठिकाणी आपण खोटं बोलल्यामुळं गायीची हत्या वाचत असेल, अवश्य खोटं बोला. आपण खोटं बोलल्यामुळे साधूची हत्या वाचत असेल, ब्राह्मणाची हत्या वाचत असेल, अवश्य खोटं बोला, पाप लागत नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जर नवरा बायको मध्ये थोडी खटाटोप झाली असेल, खटपट झाली असेल, मग नवऱ्यानं बायकोला खुश करण्याकरता थोडं खोटं बोललं तरी काही पाप लागत नाही. अतिशय महत्वाचे मुद्दे. अजून स्वतःची प्राणरक्षा जेव्हा या ठिकाणी करण्याची वेळ जात असेल, त्यावेळेस थोडं खोटं बोललं तर पाप लागत नाही. बळी तुझा प्राण जाणार आहे, सगळं तुझं या ठिकाणी हेलावून जाणार आहे, प्राण संकटे, बळी खोटं बोल. बळीना सांगितलं, मी संकल्प आधीच केलेला आहे, आता पाणी घेऊन सोडायचं बाकी आहे, मला तुम्ही आडवं येऊ नका. कमंडलू मधलं पाणी या ठिकाणी बळीने हातावर घ्यायला सुरुवात केली आणि शुक्राचार्यांनी छोटं वृत्त घेतलं, नळ घुसले ना, आणि बळीने एक कुशाची काडी घेतली आणि त्यामध्ये या ठिकाणी नाळेमध्ये घातल्याबरोबर शुक्राचार्यांच्या डोळ्याला ती काडी जाऊन लागली आणि शुक्राचार्याचा डोळाच गेला. आडाला म्हणून या फोडीला डोळ्यान बळीनं शुक
सोडला 3 पाय भूमी देण्याकरता आणि मग 3 पाय भूमी देण्याकरता संकल्प सोडला आणि वामन भगवान या ठिकाणी विराट रूप धारण केलं. विराट रूप धारण केलं. वामन भगवंताने 1 पाऊल वर केलं. एका पावलामध्ये भुवः जनः तपः सत्यमः वरचे 7 लोक व्यापून घेतले. दुसऱ्या पावलामध्ये खालचे आतल वितल सुतल रसातल महातल खालचे 7 पावलं व्यापून घेतले. आणि आता 3रा पाय ठेवायला काही शिल्लक राहिलं नाही. 14 भुवन समाप्त झाले. बळीना विनंती अजून 3रा पाय बाकी आहे, कुठं ठेवायचा? बळीनं सांगितलं, देवा तुम्ही 2 पावलात माझे 14 भुवन व्यापून घेतले, पण आता मी 14 भुवनाचा मालक तसाच आहे. मी राजा आहे, मी स्वामी आहे. आणि आतापर्यंत माझं ऐश्वर्य साम्राज्य तुम्ही व्यापून घेतलं. आता 3रा पाय माझ्या मस्तकावर ठेवा. बळी या ठिकाणी भगवंताच्या चरणाजवळ बसले आणि आपल्या मस्तकावर असलेला सोन्याचा मुकुट काढून ठेवला आणि वामन भगवंताने बळीच्या मस्तकावर या ठिकाणी 3रा पाय दिला. बोलिये वामन भगवान आणि बळीच्या दारावर या ठिकाणी देवद्वार पालक म्हणून राहिले. एकदा वामन भगवंता करता, बळी राजा करता आणि शुक्राचार्यांकरता एकदा टाळी वाजवा. अतिशय सुंदर देखना गोंडस खात्याचा घरचं वामन भगवान. अतिशय सुंदर वामन भगवंताची झापी आपले विनायक दादामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. एवढं आधीच वजन जास्त, त्याच्या झोळीत चिल्लर. चला वामन भगवंता करता पुन्हा एकदा टाळी वाजवा. 15 मिनिटाची सुट्टी.